अरे यार, लग्नाला जायचं आहे पण मेकअप कसा करू ना, काहीच माहिती नाही आहे. मेकअप आर्टिस्ट बोलवायला पाहिजे होती का? पण ती खूप पैसे घेईल बाबा. कोणता प्रोडक्ट आधी वापरू? फाउंडेशन, प्रायमर की कन्सिलर? मला तर ना काहीच माहिती नाही आहे. आत्ता मात्र मला मेकअप करायला शिकावंच लागेल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अध्या. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला लग्न समारंभासाठीचा खूप सिंपल असा मेकअप शिकवणार आहे. कसं आहे की आपल्या घरात एखादा लग्न समारंभ असेल, कोणतंही ओकेजन असेल, जर आपल्याला मेकअप करायचा असेल आणि आपण एखादी मेकअप आर्टिस्ट जेव्हा बोलवतो, जेव्हा ती मेकअप करते तर ती आपल्याकडून 3 ते 4 हजार रुपये चार्ज करते किंवा त्यापेक्षा जास्तही चार्ज करत असेल. आणि आपण जर गृहिणी असू तर आपल्याकडे एवढे पैसे नसतातही आणि कोणीही एका मेकअपसाठी एवढे पैसे घालवत नाही. तर कोणताही ओकेजन असू दे आणि कोणताही समारंभ असू दे, जर मी सांगते त्याप्रमाणे जर मेकअप शिकलात किंवा केलं तर तुम्हाला कोणत्याही ओकेजनला आणि कोणत्याही समारंभ तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतः करू शकता. तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. आणि मी ज्या स्टेप्स सांगते त्या स्टेपनुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप केलात तर खूप छान असा फ्लॉलेस तुमचा मेकअप होईल आणि तुम्ही तो इझिली क्रिएट करू शकता. आणि मी जेवढेही प्रोडक्ट यूज करणार आहे या मेकअपसाठी तर ते प्रोडक्ट खूप अफोर्डेबल आहेत आणि ते तुम्ही इझिली घेऊ पण शकता. आणि मी जास्त प्रोडक्ट नाही दाखवणार, खूप साधे प्रोडक्ट वापरूनच हा मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे. आय होप तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आणि मला इथे छोटीशी अपडेट द्यायची होती. खूप दिवस झाले माझे कोणतेच व्हिडिओ चॅनलवर अपलोड नव्हते होत, कारण माझ्या घरामध्ये माघ महिन्याचे गणपती होते. त्यामुळे मी कोणतेच व्हिडिओ बनवायला वेळच नव्हता मिळत, कारण की खूप घरामध्ये कामं होती आणि त्यामुळे पाहुणे येत होते आणि घरातली साफसफाई होती गणपतींची. त्यामुळे ना वेळच नव्हता मिळत, व्हिडिओ बनवतच नव्हती, त्यामुळे चॅनलवर व्हिडिओ येतच नव्हत्या. आता मी फ्री झालेली आहे, गणपती व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि आता मी फ्री झालेली आहे. त्यामुळे खूप छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि तुमच्या काही जर टॉपिक असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता चला पटकन व्हिडिओला सुरुवात करू. जास्त गप्पा नाही मारणार, ही छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती. आपण जास्त गप्पा नाही मारणार आणि चला व्हिडिओ सुरू करू. कधीही मेकअप करण्याआधी आपल्याला आपली स्किन प्रोटेक्ट करायची आहे. म्हणजेच काय, आपल्या स्किनला मॉइश्चराईज करायची आहे. त्याने आपली स्किन तर प्रोटेक्ट राहतेच, पण आपला जो मेकअप आहे ना तो पण खूप लाँग लास्टिंग राहतो. तर सगळ्यात आधी इथे मी एल्फ गुडनेसचा टोनर वापरत आहे. टोनर वापरल्याने आपली स्किन हायड्रेट होते आणि आपले जे ओपन पोर्स असतात ना ते मिनिमाइज करण्याचं काम टोनर करतो. त्यानंतर इथे मी निव्हियाचा सॉफ्ट मॉइश्चरायझर वापरणार आहे. मॉइश्चरायझर लावल्याने आपली स्किन एकदम स्मूथ होते, हायड्रेट होते. त्याने आपला मेकअप पण लाँग लास्टिंग होतो आणि स्किन पण आपली प्रोटेक्ट राहते. तर एक चांगल्या क्वालिटीचा मॉइश्चरायझर वापरा. आणि मॉइश्चरायझर अप्लाय करताना लक्षात ठेवा, तुमच्या स्किन अकॉर्डिंग तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. जशी की तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनचा मॉइश्चरायझर लावा, जर ऑइली असेल तर ऑइली स्किनचा मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर इथे मी प्रायमर वापरते. जर तुम्ही उन्हात चालले असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका, त्याने पण तुमची स्किन प्रोटेक्ट राहील. इथे मी घरातच आहे त्यामुळे मी सनस्क्रीन स्किप केला आहे. मेकअपची सर्वात आधी पहिला प्रोडक्ट आहे तो आपल्याला प्रायमर वापरायचा आहे. प्रायमर लावल्याने तुमचे जे पोर्स असतात ते ब्लर होतात, म्हणजे एक प्रकारे बंदच होतात. त्याने तुमचा मेकअप पण लाँग लास्टिंग राहतो आणि तुमच्या चेहऱ्यावर एक कॅनव्हास क्रिएट होतो. त्याने तुमचा मेकअप लाँग लास्टिंग तर राहतोच व स्मूथ करण्याचं काम प्रायमर करतो. छान असा प्रायमर तुमच्या स्किनवर अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथे मी मेबलिनचा फिट मी फाउंडेशन यूज करत आहे. याच्यामध्ये माझा शेड आहे 312. ठीक आहे. हा एक्झॅक्ट माझ्या स्किनला मॅच होतो कलर. खूप छान हा फाउंडेशन आहे, लाँग लास्टिंग आहे. ऑइली स्किन असेल तुमची तर डेफिनेटली हा यूज करा, कारण की हा स्पेशली नॉर्मल आणि ऑइली स्किनसाठी बनवला आहे. सगळ्यात आधी आपल्याला डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. त्या पाण्यामध्ये चांगला सोक करून म्हणजे भिजवून त्याच्यामधला एक्सेस वॉटर जो आहे तो मी काढून टाकला आणि त्यानंतर स्पंज असा फुगल्यानंतर मी छान असा ब्युटी ब्लेंडरने पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करते. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ब्लेंडिंगला जास्त इम्पॉर्टन्स द्या, कारण जेवढं तुम्ही व्यवस्थित ब्लेंड कराल ना तेवढा तुमचा मेकअप फ्लॉलेस होणार. कारण फाउंडेशन हा आपल्या मेकअपचा बेस आहे. त्यामुळे
केकी आणि पॅची इफेक्ट अजिबात येणार नाही आहे. तर थोडंसं टाईम घ्या आणि मग तुमचा फाउंडेशन ब्लेंड करा. त्याने तुम्हाला एक फ्लॉलेस बेस मिळेल आणि तुमचा फाउंडेशन पण केकी आणि पॅची नाही होणार. चांगलं चेहऱ्यावरचा ब्लेंड झाल्यानंतर मी मानेवर जो फाउंडेशन लावला आहे तो व्यवस्थित असा ब्लेंड करून घेते. आता तुम्ही बघू शकता फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर माझा जो बेस आहे तो एक कॅनव्हाससारखा दिसतो. खूप छान असा फाउंडेशन आहे. खूप छान असा नॅचरल इफेक्ट तुम्हाला देईल. फाउंडेशन लावून झाल्यानंतर इथे मी यूज करते स्विस ब्युटीचं कन्सिलर. आता कन्सिलर काय काम करतो? कन्सिलर आपल्या पिगमेंटेशनला हाईट करण्याचं काम करतो आणि आपल्या स्किनला इव्हन टोन दाखवतो. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांच्या अवतीभोवती माउथ एरियाच्या इथे पिगमेंटेशन आहे. तर त्या पिगमेंटेशनला लपवण्यासाठी मी कन्सिलर वापरते. तुम्हाला जर चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल किंवा पिंपल्समुळे डार्क स्पॉट्स आले असतील तर त्यांना लपवण्याचं काम कन्सिलर करेल. तुम्ही बघू शकता मी माझे अंडर आय एरिया, माउथ एरिया आणि आयलिडवर छान असं कन्सिलर अप्लाय केलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पनेच मी छान असं ब्लेंड करते. आता तुम्ही दोन्ही डोळ्यांमध्ये फरक बघू शकता. कन्सिलर लावलेला जो माझा डोळ्याची खाली एरिया आहे किंवा डोळ्याची वर एरिया आहे छान अशी कवर झालेली आहे, पिगमेंटेशन हाईट झालेलं आहे. आता मी दुसऱ्या साईडचं कन्सिलर आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घेते. ब्लेंडिंगला थोडंसं जास्त टाईम द्या, त्याने केकी आणि पॅची इफेक्ट पडणार नाहीत. ठीक आहे. आता छान असा मी कन्सिलर ब्लेंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी कव्हरेज आलेली आहे, पिगमेंटेशन हाईट झालेलं आहे आणि स्किन इव्हन टोन दिसते. ठीक आहे. आता आपण इथे यूज करणार आहोत फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर. याच्यामध्ये छान असा स्पंज मिळतो. खूप छान असा आपल्याला याच्यामध्ये अप्लाय करायला मिळेल. हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे तो 150 रुपयांना तुम्हाला मिळून जाईल. छान असा आधी कन्सिलर सगळ्यात आधी मी सेट करून घेते, कारण कन्सिलर लवकर केकी इफेक्ट होतो, म्हणजे फाईन लाईन्स येतात. तर सगळ्यात आधी आपल्याला कन्सिलर जो आहे तो सेट करायचा आहे. कन्सिलर सेट करून झालं का मग बाकीचे जे फेसची एरिया आहे तुम्ही बघू शकता, जसं की फोरहेड आणि आपले चिक्स वगैरे, मानेला वगैरे व्यवस्थित असं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान अशी कव्हरेज देईल हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे तो. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता माझा जो फेस मेकअप आहे, जो बेस मेकअप आहे तो व्यवस्थित असा सेट झालेला आहे. आता आपण फेसला थोडंसं अजून शार्प करू, त्याला अजून थोडंसं स्ट्रक्चर देऊ. त्यासाठी मी इथे यूज करते स्विस ब्युटीचं चिक्क भू फेस पॅलेट. याच्यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात, कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर. हा पॅलेट तुम्हाला आरामात ॲमेझॉनवर अंडर 300 रुपीजमध्ये मिळून जाईल. तर आता सगळ्यात आधी आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी माहीत असू द्या की कॉन्टोरिंग आपल्याला का करायचे आहे. ज्यांचा फेस गोल असतो किंवा ज्यांच्या फेसवर फॅट असतो त्यांच्या फेसला स्ट्रक्चर देण्यासाठी किंवा फॅट कमी दाखवण्यासाठी, फेस लहान दाखवण्यासाठी आपल्याला कॉन्टोरिंग करायचे आहे. तर सगळ्यात आधी मी इथे चिक्सची कॉन्टोरिंग करते, त्यानंतर मी इथे आपल्या जॉ लाईनची कॉन्टोरिंग करेल. फेसला एक स्ट्रक्चर देण्याचं काम कॉन्टोर करतो. तर जर तुमचा फेस जाड असेल किंवा फेसवर फॅट असेल किंवा तुमच्या फेसला तुम्हाला लहान दाखवायचं असेल तर कॉन्टोरिंग नक्की करा. कॉन्टोरिंग एक चांगला मेथड आहे फेसला लहान दाखवण्यासाठी आणि एक स्ट्रक्चर देण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता उलटा 3 म्हणजे 3 आपल्याला फेसवर एक प्रकारे ड्रॉ करायचा आहे आणि त्याला ब्लेंड करायचं आहे. पूर्ण फेसची कॉन्टोरिंग झाल्यानंतर इथे मी माझ्या नाकाची कॉन्टोरिंग करते. नाकाची कॉन्टोरिंग करण्यामागचं कारण असं की नाक आपला एकतर सरळ आणि टोकदार दिसतो. तुम्ही बघू शकता मी आता नोजची कॉन्टोरिंग केलेली आहे तर माझा नाक असा सरळ आणि टोकदार दिसतो. आता तुम्ही बघू शकता पूर्ण फेसची जी कॉन्टोरिंग झाल्यानंतर माझा फेसला एक स्ट्रक्चर दिसतो. आता आपण इथे ब्लश यूज करणार आहोत. ब्लश मी घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट काढून टाकलेला आहे. असं केल्याने तुम्हाला एक नॅचरल इफेक्ट तुमच्या फेसवर दिसेल. तर एक्स्ट्रा प्रोडक्ट काढून टाका, डस्ट ऑफ करा आणि मग ब्लश लावा. खूप छान असा नॅचरल इफेक्ट दिसेल आणि याची जी ब्लशचं पिगमेंटेशन होतं ते पण खूप छान आणि उत्तम होतं. तुम्ही बघू शकता नॅचरल इफेक्ट आला आहे. आता मी याच पॅलेटमधून हायलायटर वापरते. हायलायटरचं पिगमेंटेशन खूप छान होता आणि नॅचरल इफेक्ट देत होता. हायलायटर वापरण्यामागचं कारण असं की हायलायटरने एकतर तुमचे जे फीचर्स असतात ना ते एनहान्स होतात आणि तुम्हाला खूप छान असा नॅचरल लुक मिळतो. आणि लग्न समारंभामध्ये तुम्ही जाताना तर
अजिबात हायलायटर लावायला कंजूसी करू नका, कारण तुम्ही जेव्हा तिथे फोटो काढता ना तर फोटो खूप छान येतात. तर हायलायटर नक्की लावा, खूप छान असा चांगला इफेक्ट मिळेल. आता तुम्ही बघू शकता माझा जो बेस मेकअप आहे तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपण डोळ्यांचा मेकअप इथे करणार आहोत. सगळ्यात आधी आपण ॲब्रो फिल करून घेऊ. त्यासाठी मी इथे यूज करते ब्ल्यू हेव्हनची ॲब्रो पेन्सिल. फ्रेंड्स, ही तुम्हाला आरामात 75 रुपयापर्यंत ॲमेझॉनवर मिळून जाईल किंवा त्यापेक्षा कमी, कारण डिस्काउंटमध्येही मी 65 रुपयाला ॲमेझॉनवरून घेतली होती. तर ॲब्रो फिल करण्यामागचं कारण असं की जर तुमचे ॲब्रो पातळ असतील तर त्या अजिबात चांगल्या दिसणार नाहीत. जर तुम्ही ॲब्रो जर फिल केलात तर खूप उठून दिसतात आणि शार्प दिसतात. त्याने तुमचे डोळे अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात. आता तुम्ही बघू शकता ॲब्रो फिल करून झाल्यानंतर माझ्या ज्या दोन्ही ॲब्रो आहेत खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. ठीक आहे. आता इथे मी ॲब्रो कोमने छान अशा ॲब्रो माझ्या व्यवस्थित सेट करून घेते. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि नॅचरल दिसतात. ठीक आहे. आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही इथे बघू शकता मी स्विस ब्युटीचा हाच फेस पॅलेट यूज केलेला आहे, जो मी फेसचा मेकअप यूज करण्यासाठी केला होता. तर इथे सगळ्यात आधी मी हा ब्लश जो कलर आहे पिंक कलर तो मी घेणार आहे ना, तो सगळा मी माझ्या आयलिडवर अप्लाय करणार आहे. थोडं कलर घेईल आणि मग छान असं ते ब्लेंड करेल. मी हा जो आयशॅडो आहे ना तो का सांगते, कारण हा जो आयशॅडो आहे तो न्यूट्रल आहे आणि तो तुमच्या सगळ्या आउटफिटवर मॅच होईल. तुम्ही बघू शकता आता मी ही रेड साडी घातली पण पिंक कलर घेतला आहे, तरीही तो मॅच होईल, खूप सुंदर दिसेल. तुम्हाला कोणताच जर डोळ्यांचा मेकअप करायचा नसेल कोणत्याच कलरचा तर हा करा, खूप छान आणि सुंदर दिसतो. इथे मी छान असं अप्लाय करून घेतलेलं आयलिडवर. आता मी हा हायलायटर कलर घेते. हायलाईट कलर घेण्यामागचं कारण असं, तुम्ही बघू शकता आपल्या इंडियन्सच्या साड्या असतात किंवा ड्रेस असतो त्याच्यामध्ये गोल्डन कलर हा कॉमन असतो, म्हणजेच हायलाईट कलर. तर तुम्ही बघू शकता माझ्या साडीमध्ये पण गोल्डन कलर आहे, तो घ्यायचा आहे आणि तो आपल्या आयलिडवर छान असा अप्लाय करा. खूप सुंदर आणि छान असा आपला आयशॅडो तयार होतो. ठीक आहे. आता मी इथे लायनर लावते आहे. लायनरसाठी मी बेलाउजचं आयलायनर यूज करते. खूप छान असा आयलायनर आहे. मी पर्पल.com म्हणजे पर्पल ॲपवरून हा घेतला होता. 100 रुपयाला खूप छान असा डिस्काउंटमध्ये मिळेल तुम्हाला. ठीक आहे. खूप छान अशी विंग लायनर क्रिएट केलं आहे आणि बोल्ड मी आयलायनर ठेवला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मी एसक्यूचा बॅडस म्हणजे स्ट्वेक फिक्कीचा बॅडस काजल यूज करते आणि काजल लावताना नेहमी लक्षात ठेवा पातळ अजिबात लावू नका, थोडं त्याला बोल्ड करा. डोळे खूप छान अट्रॅक्टिव्ह आणि बोल्ड दिसतात. त्यानंतर इथे मी मस्कारा यूज करते. मस्कारासाठी मी हा NYBचा मस्कारा यूज करते. खूप छान मस्कारा आहे, 150 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. मस्कारा अजिबात 100 रुपयाला नाही मिळत. ठीक आहे. आणि वरच्या पापण्यांना आणि खालच्या दोन्ही पापण्यांना लावा, त्याने तुमचे डोळे खूप मोठे आणि अट्रॅक्टिव्ह वाटतील. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या या डोळ्याचा जो कंप्लीट झालेला आहे आणि मी दुसऱ्या डोळ्याचा पण मेकअप कंप्लीट केलेला आहे. आता आपण पूर्ण मेकअपला सेट करण्यासाठी मी इथे ब्ल्यू हेव्हनचा मेकअप फिक्सर यूज करते. खूप छान असा तुम्ही एअर ड्राय पण करू शकता किंवा स्पॉन्जने पण असं तुम्ही त्याला सेट करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता मेकअप फिक्सरने माझा जो फेस आहे तो अजून छान असा ग्लो करायला लागला आहे. ठीक आहे. इथे मी लिपस्टिपसाठी यूज करते NYBचं हा रेड कलर. खूप सुंदर कलर असतात NYBचे लिपस्टिप, खूप छान असतात. पर्पलवर तुम्हाला खूप छान डिस्काउंटमध्ये मिळतील. ठीक आहे. लिपस्टिप कधी पण डार्क लावा, त्याने खूप छान असा लुक येतो. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो शेड आहे तो खूप छान सुंदर दिसतो. आता माझा फायनल तुम्ही लुक बघू शकता. हा आहे आपला फायनल फिनिश लुक. तुम्ही बघितलंच किती इझिली आणि स्टेप बाय स्टेप मी हा मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तुम्हाला हा मेकअप शिकवला आहे. तुम्ही अशा प्रकारे स्टेप्स फॉलो करून जर मेकअप केलात तर कोणत्याही ओकेजनला कोणत्याही समारंभाला तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतः करू शकता. तुम्हाला कोणत्याही मेकअप आर्टिस्टची गरज लागणार नाही. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अदर काही तुमचे टॉपिक असतील तर तेही कमेंट करा. मी नक्की त्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आत्तासाठी एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.